मैंने स्टार्टिंग में पेपर देखा, हाँ फिर ऐसा लिखा, अभी मैडम देखेगी क्या करने का है वो। सकाळचे वाजले आहेत 5 आणि अभ्यासचं रिव्हिजन करायचे आहे, कारण की आज 10:30 वाजता पेपर आहे आपला. चला थोडं फ्रेश होतो, अभ्यास करायला बसतो, मोबाईल लावतो चार्जिंगला. ठीक आहे. तर काही आज सकाळी उठलो होतो आणि इथं आपला अभ्यास चालू होता. आयुष आताच उठला आणि आता आपण लावलं आहे पाणी गरम करायला. आता पहिले आंघोळ करू. 7:30 वाजले, कारण की 1 आणि फर्स्ट हे पाणी लावलं इथं. फर्स्ट आणि 5th युनिट रिवाईज झालेला आहे आणि 3rd युनिट आहे त्याचा अर्धा झालेला आहे. म्हणजे अर्धा समजून घ्या तुम्ही, अर्ध रिव्हिजन झाली, अर्धी राहिली. तर आता पहिले थोडं पाणी तापवत येतो, आंघोळ करतो, त्याच्यानंतर करतो पूर्ण रिवाईज आणि मग जाऊ आपण थोडी प्रेस वगैरे करू. डायरेक्ट 10:30 वाजता पेपर झाले. ठीक आहे. तर काहीच आम्ही निघालेलो आता. किती वाजलेत? 10:05 आणि पेपर द्यायला पटकन जातो. नंतर पेपर झाल्यानंतर बोलतो तुमच्याशी. ठीक आहे. सो गाईज आता आमचा रुरलचा पेपर झालेला आहे आणि आपण सगळ्याचे ओव्हरव्ह्यू. कार्तिक सांगूया कसा गेला? अरे एवढा बकवास गेला, एवढा बकवास गेला. क्वेश्चन नाही का असा सब्जेक्ट घेणं बेकार आहे. तू दाखव आपला आंसर की, दाखव आंसर की. क्वेश्चन की तो आपका पेपर कैसा गया? बढ़िया. अरे ते हे दाखव क्वेश्चन पेपर देन. क्वेश्चन पेपर ऐसे सब्जेक्ट लेना नहीं चाहिए, थ्योरी वाले न्यूमेरिकल रहना चाहिए, एमसीक्यू रहने चाहिए. जी पुंगड़ी कर सी पुंगड़ी. एटलीस्ट 20 एमसीक्यू रहने चाहिए. खत्म अक्षर का. तो बताइए आपका पेपर कैसा एवढे गंदे अक्षर काढले. लिखता रहा बटरफ्लो. अच्छा, याच्यानंतर कधी आता आपला परवा. अरे चला, कसा गेला पेपर सांग? पेपर कसं आहे, कॉमन सेन्सची गोष्ट होती सगळी. काय बरोबर आहे की नाही? रूरल टेक्नॉलॉजी म्हणजे कॉमन सेन्स, बाकी काही नाही. मैंने स्टार्टिंग में पेपर देखा, हाँ फिर ऐसा लिखा, अभी मैडम देखेगी क्या करने का है वो. तो भाई खतरनाक पेपर गेला सगळेचा. आणि आता नेक्स्ट पेपरची प्रिपरेशन आहे. अब जो तर चालेल प्रणव चाल ना. माहिती आहे काय, मी ना ते नॅचरल रिसोर्सेस होतं ना, नॅचरल रिसोर्सेसमध्ये मी ना रुरल टेक्नॉलॉजीज थोडं ॲड केलं. नॅचरल रिसोर्सेसमध्ये ते लँड, वॉटर आणि सॉईलचं येते ना, त्याच्यामुळे. तर गाईस सगळ्याकडे बघा आता. कसा गेला पेपर? अरे माझा नको. अरे तू लॉगर माणूस आहे. अरे छोट्या हो चालते या मग. सो गाईस कॉन्फिडन्स पाहिजे कशात पण. आणि आपला रुरलचा पेपर संपलेला आहे. हो. तर आजूबाजूनं कोणी पण भेटलं तर कॉन्फिडन्स दॅट लीड्स. ओके. तर मी ना तर काय असं प्रिपेअर नव्हतं केलं की याच्यासाठी आपण असे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स विचारू की काही. पण ठीक आहे, चांगला गेला रुरलचा पेपर. बाकीचं अभ्यास केला होता, काल पूर्ण घासली ना, त्याच्यामुळं आज सकाळी पण त्याच्यावर रिव्हिजन चांगली दिली. प्रिवियस इयर पण बघितला होता. फक्त लिहायचा खूप थेरी होता गड्या. एवढं लिहा निरा खतरनाक लिहत राहिलं. 25 पेजेस भरले मी ना. एका क्वेश्चनसाठी 6 मार्कासाठी कितीक लिहा. काय भाई, एवढं कंटिन्युअसली लिहत होतो म्हणजे 2.5 तास आराम नाही. हात आता पण दुखू राहिला तरी लॉगिंग करू राहिलो. आणि आज तर भूक पण नाही लागली, कारण की पेपर होता. सकाळी थोडं आपलं गुळ, शेंगदाणे, फुटाणे खाल्ले होते, काय तो नॅचरल आपला. आणि ठीक आहे, आता थोडं जेवण करायला लागते. म्हटलं चला मेसवर जाऊ, आता जेवण वगैरे करू. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, आज थोडं मॉन स्टॅकचं करायचं आहे. त्याच्यानंतर थोडे आपले DSAचं एक लेक्चर करायचं आहे आणि थोडं रोड मॅप बनवायचा आहे चांगला आता 12 मंथचा. त्याच्यामध्ये फ्रीलान्सिंग आणि ते तुम्हाला सांगितलं जसं रेव्हेन्यू जनरेट करायसाठी आणि आपलं टार्गेट आहे ते. त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर कोडिंग आणि ते आणि एडिटिंग आपल्याला हे लास्टमध्ये. आणि पुढच्या पेपरचा अभ्यास पण करायचा आहे. ठीक आहे, तर ते शेड्यूल करू आपण. नंतर लायब्ररीत जाऊ. पहिले थोडं जेवण करू, थोडा आराम करू. ओके. तर मित्रांनो वाजलेत 4:30 आणि 1 वाजेपर्यंत पेपर होता.
2 वाजेपर्यंत जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास थोडं एडिटिंगचं काम केलं आणि सय झोपलो, कारण की पुरं थकलेलो होतो. सकाळपासून चालू होतं ना 5 वाजतापासून अभ्यास करायला, तर थकला होता ब्रेन पुरा. तर मग झोपलो, तर सरळ आता 4:15ला उठलो. ठीक आहे, तर 4:15ला उठलो आणि आता 15 मिनटात रेडी झालो ना. आता चाललो लायब्ररीले, आपलं काम करू आता जे राहिलेलं आहे कोडिंग आणि फ्रीलान्सिंग आणि DSA आणि उद्याच्या CNचा अभ्यास करायला लागते 1 तास. तर करू मग, चला अंधार येऊ राहिला. तर विषय असा आहे की आता 3 तास राहिलेले आहेत, म्हणजे 4:30 झालेले आहेत, 4:40. तर तिथं जायला करीबन वाजतील 5 चालू करायला 5 स्टार्ट आणि 6, 7, 8पर्यंत लायब्ररी बंद होते. तर 1 तासात आपण CNचं करू आणि राहिलेले 2 तास त्यातलं 1 करू. 1 तास कोडिंग आणि 1 तास फ्रीलान्सिंग, म्हणजे DSA आणि फ्रीलान्सिंग. तर असं करू, आता 3 तासाचं टार्गेट ठेवू. तर मित्रांनो, आजपासून आपली झाली आहे फ्रीलान्सिंगची जर्नी स्टार्ट. पहिले तर मला फ्रीलान्सिंगचा फुल फॉर्म नव्हता माहीत, म्हणजे फ्रीलान्सिंग ॲक्च्युअलमध्ये काय काम करतात, फ्रीलान्सर्स काय काम करतात. तर ते मी सगळं इन्फॉर्मेशन गॅदर केली, ChatGPT केली, गुगल केली आणि ते समजून घेतलं की ॲक्च्युअलमध्ये फ्रीलान्सिंग म्हणजे काय. तर त्याचा आपण जसा रोड मॅप बनवलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट 12 मंथचा फ्रीलान्सिंगचा प्लस कोडिंगचा रोडमॅप बनवलेला आहे. तर स्टार्टिंगले जे करायला लागते, तर त्याच्यामध्ये दिलं होतं पहिले आपल्याला वेब डेव्हलपमेंट आहे. त्याच्यामध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट याचं बेसिक सगळं करून घ्यायला. तर त्याच्यासाठी पण मी ChatGPTच केलं की हे यूट्यूबवर घेऊ नॉलेज की चांगले हे घेऊ कोर्सेस. मग ते म्हणजेच ChatGPTनं मला सजेस्ट केलं की पहिले जे आहेत 10 to 15 डेज ते तू यूट्यूबवरून जनरेट कर, म्हणजे यूट्यूबवरून जे नॉलेज भेटते ते घे. ॲट बेसिक लेवलवर सगळं नॉलेज घेऊन घे, त्याचं डेव्हलपमेंटचं काय आहे ते. नंतर लागलं तर कोर्सेस वगैरे परचेस करू. तर स्टार्टिंगला आपण 10-15 दिवस काय करू, हे पूर्ण बेसिक नॉलेज याच्यावरून कव्हर करून घेऊ. चांगले लेक्चर्स, वन शॉट जे वगैरे आहेत आणि सगळं डेव्हलपमेंटचं जे आहे ते सगळं समजून घेऊ आणि थोडेफार बेसिक प्रोजेक्ट पण बनवून पाहू. तर त्याच्यासाठी मला चांगलं चॅनल दिसलं ते श्रद्धा खापराचा, आणि ते पण ChatGPTनं सजेस्ट. आपल्या लायब्ररीत एक घोर म्हणजे सांगू का काय, तो म्हणजे आपल्या खुर्च्या आहेत प्लॅस्टिकच्या, आणि बसू कंटिन्युअसली बसलो ना आपल्याला एकता दिवसभर बसायची सवय. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आपण झोपीपर्यंत बसतच काम असते. तुम्ही जर विचार करा बरं, सकाळी अभ्यास करायला उठलो, नंतर बसलोस आणि नंतर पण बसलोस, पेपर द्यायला पण बसलोस, जेवण करायला पण बसलोस, आणि नंतर आता लायब्ररीत आलो तेव्हा पण बसलोच. म्हणजे आपला जीवनातला जास्तीत जास्त वेळ तर आपण बशातच गमावतो. तर असं बशामुळे तर तुम्हाला सांगतो खरं तर पिछवाडा दुख राहता. म्हणजे याच्यासाठी म्हटलं की चला आता थोडं उभं राहून करू. तर हे तरी बरं आहे की इथं डेस्क वगैरे दिल्यात की उभं राहून आपण इथं अभ्यास वगैरे करू शकतो. तर मग थोडं उभं राहिलो अर्धा तास आणि उभं राहून लेक्चर्स केलं ते. तर HTML आणि CSS मध्ये तर खतरनाक मजा येऊ राहिली. त्याच्यात डिफरंट मला टेक्निक्स माहीत कळू राहिले की कोडिंगच्या कशा परफॉर्म होतात, ॲक्च्युअलमध्ये वेबसाईट कशी काम करते, त्याचं फ्रंट एंड बॅक एंड ॲक्च्युअलमध्ये कोडिंग काय असते. तर ते बेसिक आजपासून समजून राहिलं. ते 2 घंट्याचं HTML लेक्चर दिलेलं होतं, म्हणजे वन शॉट. ते श्रद्धा मॅमचं होतं, त्यांनी बेसिक टू ॲडव्हान्स वगैरे कव्हर केलं. त्याच्यामध्ये आपल्याला आज ते पूर्ण कव्हर करायचं आहे आणि त्याच्यावर चांगली प्रॅक्टिस करायची आहे. पण आता वाजले बघा 7:30 वाजले आणि मला भूक पण लागलेली आहे. तर त्याच्यामुळे आता आपण काय करू, आणि बसू मेन म्हणजे माझ्या पिछवाडा दुखू राहिला. तर मग आता पहिले जो जेवण करायला आणि नंतर व्लॉग एडिट केल्यानंतर करू आता ते HTMLचं लेक्चर कंप्लीट, आणि लेक्चर कंप्लीट केल्यावर झोपू. तर आज आपला अभ्यास झाला एवढा. याच्यात जे मी ब्रेक घेतो आणि वॉशरूमला जातो ते नसतो पकडत. तर असं आज आपलं सेकंड डेचं पण डेली टार्गेट कंप्लीट झालं. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय श्रीराम.